देशभरामधील शैक्षणिक स्थिती मांडणाऱ्या असर या सर्वेक्षणामधून यंदाही राज्यातली शैक्षणिक दुर्दशेचं दर्शन घडलंय। 12वीच्या स्तराचं शिक्षण घेणं अपेक्षित असलेलं साधारण 68% विद्यार्थ्यांना भागाकार सुद्धा करता आलेला नाहीये। दुसरीच्या स्तराचा मराठीमधील परिच्छेद जवळपास 21% विद्यार्थ्यांना वाचता आलेला नाहीये। इंग्रजीमधील सोपी वाक्य सुमारे 39% विद्यार्थ्यांना वाचता आलेली नाहीयेत। शैक्षणिक प्रवाह, विद्यार्थ्यांचा शाखा निवडीसाठीचा कल याची देखील पाहणी करण्यात आली असून कौशल्य विकास अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचं प्राधान्य नसल्याचं दिसतंय। 1200 घरांना भेट देऊन सर्वेक्षण करण्यात आलंय। असर देशव्यापी सर्वेक्षण प्रथम एज्युकेशन फाउंडेशन तर्फे हा सर्वेक्षण अहवाल देण्यात आलाय। अभिषेक मुठाळ या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। अभिषेक, अत्यंत धक्कादायक असे काही मुद्दे या सर्वेक्षण अहवालामधून समोर आलेले आहेत। काय म्हटलं या अहवालामध्ये? यंदा 14 ते 18 वर्ष वयोगटातील हा सगळा सर्वे जो आहे तो करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे। जवळपास 1200 घरांमध्ये जात हे सर्वेक्षण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। यामध्ये जर का बघायचं तर साधारणपणे विद्यार्थ्यांचं जे भाषिक कौशल्य आहे, गणिती कौशल्य आहे आणि प्राथमिक पातळीवर त्याच्या उपाययोजन या संदर्भात एकूण हे सर्वेक्षण जे आहे ते करण्यात आल्याचं दिसतं आहे। यामध्ये जर का बघायचं तर 12वीच्या स्तराचे जे शिक्षण घेणारे अपेक्षित असे विद्यार्थी आहेत त्यांच्यापैकी किमान 70% विद्यार्थ्यांना हा भागाकार जमत नाही आहे। एकूण यामध्ये जर का बघायचं तर 3 अंकी भागिले 1 अंकी अशा प्रकारचा हे गणिती कौशल्य जे आहेत ते अगदी यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। सोबतच इंग्रजी संदर्भात देखील जी इंग्रजी आहे ती देखील विद्यार्थ्यांना सोपी इंग्रजी वाचता नाही येत आहे। साधारणपणे त्याची संख्या ही 40% असल्याचं देखील या सर्वेक्षणात सांगण्यात आलेलं आहे। सोबतच मराठीचा जो परिच्छेद आहे जवळपास दुसरीचे जे विद्यार्थी आहेत त्या दुसरीच्या विद्यार्थ्यांना जो देणारा परिच्छेद आहे तो या 14 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना देण्यात आलेला होता आणि तो देखील यामध्ये त्यांना वाचता आलेला नाही आहे अशा प्रकारचा हे सर्वेक्षण सांगता आहे। ते एकूणच मागील 14 जे अहवाल आहे त्यामध्ये देखील अशाच प्रकारची भयंकर भीषण स्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली होती। यंदा देखील या 15व्या अहवालामध्ये अशाच प्रकारची काहीशा धक्कादायक सर्वेक्षण जे आहेत ते पुढे येताना दिसत आहे। अभिषेक, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।